महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी शकुंतला रेल्वे सत्याग्रही अचलपूरचे 10व्या टप्प्यात प्रतिकात्मक आंदोलन। स्वच्छता अभियान, रेल्वे स्टेशन अचलपूर, हार फुलांनी सजावट, शेकडो चिमुकले मुले, स्थानिक रहिवासींसोबत आतिषबाजी करून चिमुकले मुले, मजूर वर्ग यांना फराळ वाटून दिवाळीचा शेवटचा दिवस रेल्वे स्टेशनवर साजरा करण्यात आला। शकुंतला सुरू झालीच पाहिजे, गरीबों की नाडी है, शकुंतला गाडी है चे झाले नारेबाजी, तर आता महिला व चिमुकले मुले पण उतरले रस्त्यावर। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, अचलपूर। गोरगरीब नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांची शकुंतला रेल्वे अचानक बंद झाल्यानंतर नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या अहिंसक आंदोलन शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही यांनी आज सुद्धा केंद्र व राज्य शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज दीपावली पर्वावर शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल, संतोष नरेडी, धनंजय नाकील, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, पंकज गुप्ता, ज्ञानेश माहुले, मुरलीधर ठाकरे, कमल केजरीवाल, राजकुमार बर्डिया, तर माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे, प्रीती गाडगे, विजया फाटकर, सोनल गाठे, संगीता कांबळे सहित शेकडो नागरिक यांनी सामाजिक उपक्रमातून प्रतिकात्मक आंदोलन केले। आज रोजी सर्वप्रथम माहेर फाउंडेशन व माहुले इंजिनिअरिंग यांच्या पुढाकाराने सर्व सत्याग्रही यांच्या वतीने स्वच्छता अभियान घेऊन रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला। तर राजकुमार बर्डिया, कमल केजरीवाल यांच्या पुढाकाराने रेल्वे स्टेशन हे हार फुलांनी सजवण्यात आले। तत्पश्चात संतोष नरेडी, धनंजय नाकीलच्या वतीने शेकडो चिमुकले मुले यांना फटाके वाटप करून रेल्वे रुळावरून फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली व योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, पंकज गुप्ता, मुरलीधर ठाकरे यांच्या वतीने शेकडो चिमुकले व स्थानिक नागरिक यांना दिवाळी फराळ देण्यात येऊन शकुंतला सुरू करण्यासाठी एका आवाजात नारेबाजी करून शकुंतला रेल्वे सुरू करा, अन्यथा आता राष्ट्रपती भेट प्रतिभावना व्यक्त केल्या। शकुंतला रेल्वे प्रवासचा अनुभव, फायदे, प्रति आपले मार्गदर्शन माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे, प्रीती गाडगे, सत्याग्रही योगेश खानजोडे, गजानन कोल्हे यांनी रोजगारासहित होणारे शकुंतला रेल्वे सुरू करण्याचे फायदे आपल्या मनोगतामधून मांडले। तर डिसेंबर 2022 मध्ये घेणार महामहिम राष्ट्रपतीजींची भेट हे मत व्यक्त केले। कौतुकास्पद असा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे आणि परिसरातले ह्या रेल्वेच्या आजूबाजूचे लोक जे राहतात ते सगळे इथे गोळा झालेले आहे। छोटे मुलं आहे, सगळ्यांना आनंद झालेला आहे, सगळ्यांचा सहभाग यामध्ये आहे की नाही, खरोखर रेल्वे सुरू व्हायला पाहिजे। हा गरिबाचा रथ आहे। खरोखर जे लोक खेड्यापाड्याचे लोक आहे, मी स्वतः शिंदेची रहिवासी आहे, आमच्या शिंदेकरांना खूप खंत आहे ही रेल्वे बंद आहे त्यापासून। सगळ्यांचं म्हणणं आहे की रेल्वे खरोखर सुरू व्हायला पाहिजे आणि छोटे जे मुलं आहे ते सुद्धा मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक आहे। ह्या दिवाळी पर्वावर हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, ह्या सगळ्या हा खरोखर रेल्वे सुरू व्हायला पाहिजे यासाठी माझ्याकडनं मी शुभेच्छा देते। एवढे बोलून मी माझे खालीच बसले राजा फराळाचं घेतलं। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.